हाय नमस्ते. आज जवळजवळ कमीत कमी 12 ते 13 तासाच्या प्रवासानंतर आम्ही या गिरनार भूमीच्या पवित्र अशा क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आणि एक 10 ते 15 मिनटात आम्ही हा गिरनार पर्वत चढायला सुरुवात करणार आहे. तर आपल्या सर्वांना आम्ही त्या पर्वतावरचं निसर्गचित्र सगळं काही दाखवणार आहे. या आश्रमात इथं आम्ही मुक्कामी थांबलेलो आहे आणि हा आश्रम पण खूप सुंदर आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. आपण अवश्य या क्षेत्राला जरूर भेट द्या. इथे मंदिर आश्रमात आहे. आता आम्ही ते शंकराच्या मंदिराकडे आलो आहे. थांबा तुम्हाला इथलं सुंदर दाखवते. बघा, खूपच मोठी मूर्ती आणि अजून आम्ही आत चाललोय. इथे आजूबाजूला दुकानं आहेत. गिरनार पर्वत म्हणजे खूपच प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे माळा वगैरे आहेत रुद्राक्षाच्या. हे पहा, इथं खूप गर्दी आहे. इथे मोठा त्रिशूळ आहे. इथे सगळे ओंकार चालू. हे काय मागचं पहा, इथे नागपिंड आहे. इथे बघा, पाणी आहे मोठं कुंड. हा, मासे आहेत. हे बघा, इथे मासा देखील आहे. इथे लोकांनी पैसे टाकले, ते पूर्ण पैशांनी भरलंय. मासे खूप आहेत. आम्ही आत्ताशी महादेवाच्या मंदिरात होतो. आणखीन पूर्ण गिरनार पर्वत चढायचा आहे. इथे गंध लावायला आले. इथे ओंकार चालू आहे बघा. आता आम्ही मंदिरातून बाहेर आलोय. दुकानात आता पर्वत चढतानाच दाखवेन मी. पहा, इथे माकड बसला. तर हे पहा, माकड ते वरती बघा कसं बसलं. ते
माझे मम्मी पप्पा आणि दीदी चालली आहे. हाय कर हाय करा हाय कर. जय गिरनारी. जय गिरनारी जय गिरनारी. इथं आम्ही काठे घेऊन दर्शनाला निघालो आहे. सर्वांनी काठे घातले. हे पहा. तुला घ्यायचा नारळ पडायला ही किंमत. इथे प्लास्टिक अलाउड नाही आहे. इथे बिस्किटाचे पुडे देखील काढून घेतात. आता या ठिकाणी या गिरनारच्या पावनभूमीवरती या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. आम्ही 4ही जणांनी मजबूत अशा काठ्या 6 जणांनी सपोर्ट करता घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही सर्वांनी चढण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच श्रेया, मी, स्वाती आणि श्रद्धा आम्ही खूप दमलो. अशा उत्साहामध्ये या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. आणि हा माकड आमच्या श्रेयाला खाऊ मागतोय. तरी पण आम्ही आता बघू कुठपर्यंत चालतोय ते. चला, जय गिरनारी. आता दम लागायला लागलाय. पप्पा जय गिरनारी म्हण मोठ्याने. जय गिरनारी. जय गिरनारी जय गिरनारी. जय गिरनारी जय गिरनारी. जय गिरनारी. अशा घोषणा देऊन आम्ही अंगात ताकद आणत आहोत. मोर कुठं आहे? ते बघ मोर. काय व्हिडिओ पटकन तो जाईना. काढला. कुठे गेला मोठा? चलो, जय गिरनारी. जय गिरनारी. हे पहा आता इथे बरेचशा पायऱ्या चढून आलेले आहे आम्ही. खूप दम लागला. नाही तो रात्री सगळ्यात पुढे मी आली आहे. सगळे मागे आहेत. हाय कर. हे पहा इथून पर्वत दिसतोय. हे पूर्ण चढून आणि त्याच्या पण बाजूला जायचं. इथे निसर्ग खूपच सुंदर आहे. खूपच उत्साहात आणि जल्लोषात आम्ही 1500 पायऱ्या पूर्ण केल्यात. आता अंधार पडायला सुरुवात झाली. हे पहा माझे मम्मी पप्पा आणि दीदी येतात. जय गिरनारी. जय गिरनारी. खाली बघ गाणी. खूप वेळापासून आम्ही चढतोय. आता रात्र व्हायला लागली आहे.
अशा रीतीनं आम्ही आमच्या ग्रुपच्या सर्वात पुढं श्रेया आणि मी अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ 1500 पायऱ्या पूर्ण केल्यात आणि आता खूप अंधार व्हायला लागला आहे. या अंधारामध्ये इथून चालणं म्हणजे अक्षरशः खूपच अवघड असा रस्ता आहे आणि वन्य श्वापदांची सुद्धा इथं खूप भीती असते. चल आम्ही नॉन स्टॉप चालत आलोय. आता 1600 पायऱ्या चालत आहे. न बसता न थांबता आम्ही येतो इथे. आज पौर्णिमा आहे म्हणून आम्ही इथे आलोय. बघा आमचा श्रेयाचा लाठी खेळ. वा 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 वा. इथे माझे पप्पा येत आहेत. चढत खूप दम लागलाय. जय गिरणारे, जय गिरणारी, जय जय गिरणारे, जय जय गिरणारी. हे पायथून खूप सुंदर स्थळ दिसतंय. 5 वाजता पोहोचलो पण बंद झाला. का बरं? 5 वाजता त्याने बंद केला. तेच ना. हे बघा किती सुंदर दिसतंय. आपण एरोप्लेन मधून जसं येतो तर वरती गेल्यावर कसं दिसतं तसंच दिसतंय. अजून तर खूप उंच जायचंय. आता 2500 पायऱ्या पूर्ण झाल्यात. बघा किती सुंदर दिसतं. सकाळी असले असते तर आणखीन सुंदर दिसलं असतं. पण आम्ही दुपारी 5 वाजता निघालो होतो. आता 7:45 वाजलेत आणि आम्ही 2500 पायऱ्या पूर्ण झाल्यात. आणखीन 8500 पायऱ्या पूर्ण करायच्या. खूप दम लागला. माझा आवाज नाही निघत. हे पहा इथून खूप सुंदर दिसतंय जसं की आपण एरोप्लेन मध्ये चाललोय. एकदम तसाच व्ह्यू आहे. आपण उंच हवेत उडतोय. आम्ही 2 मिनिटं थांबलोय आता जागेवरच. खूप अंधार झाला. काहीच दिसत नाही पुढे. बघा पूर्ण अंधार आहे. जर माझं हे झालं इतर या ठिकाणी आम्ही 4000 पायऱ्या एका दिवसात कंप्लीट केलेल्या आहेत. इथे खूप अंधार पडलाय. रात्रीचे 9:30 वाजले ते आणि आम्ही निसर्गाचा दृश्य एन्जॉय करत चॉकलेट खात आहोत. तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही कारण खूप अंधार पडलाय. तरी मी दाखवते. अजून आम्हाला 6000 पायऱ्या चढायच्यात. या ठिकाणी आम्ही 6 वाजता स्टार्ट केलं होतं चालायला. तर आता वाजलं आहे 9:10 आणि आम्ही कंप्लीट केलेल्या आहेत 4000 पायऱ्या. आता इथे लाईट आली उजेड. आम्ही आलो आहोत गौमुखी माता मंदिरात आणि इथून आम्ही अजून आमचा स्टॅमिना लेवल अजून हाय करणार आहोत. इथे महादेवाचं मंदिर आहे.
इथं तिन्ही पण महादेवाचे मंदिर आहेत. अजून तुम्हाला हे बघा इथं पाणी येते. अगं दम ना. आता तुम्हाला बाहेरचं एरिया दाखवते. तर अशा प्रकारे आम्ही आलोय. आम्ही पोहोचलो इथं. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्हाला खालूनच दाखवतो. तर मी दर्शन करून आले. सगळीकडे दुःख पडले. हा पहा पौर्णिमाचा चंद्र. पौर्णिमेचा चंद्र सारखं येतोय जातोय. याचं दर्शन घेऊन गेलो. तर आता आपण इथे ध्वनी बघायला आलो आहेत. जय गिरणारी. काल आम्ही जवळजवळ 20,000 पायऱ्यांचा प्रवास करून अथक परिश्रम घेऊन खूप दमलो होतो आणि त्यामुळे तुम्हाला गिरनार पर्वतावरचं बरंचसं दृश्य दाखवता आलं नाही. तरी खूप अंधार असल्यामुळं त्या ठिकाणी लाईटची पण काहीच सोय नव्हती. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं तिथं आम्हाला फोटोशूट करता आलं नाही. आणि आता आम्ही जवळजवळ 4:30 वाजता पहाटे आम्ही रूमवरती आलो आणि आराम केला आहे. आता आम्ही इथून राजकोटला बसने निघणार आहोत. तरी तुम्हाला बराचसा या ट्रॅव्हलिंगचा भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करतो की या पवित्र तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही गुजराती थाळी एन्जॉय करून आमच्या नीता ट्रॅव्हल ह्या बसमध्ये निघालोय. तर नीता ट्रॅव्हल्स ही बस एक लक्झरीज बस आहे आणि इथे AC सुद्धा खूप चांगला आहे. आणि आम्ही इथं स्लीपर कोच बुक केली आहे. तर इथे 2 लोकांना कम्फर्टेबल झोपण्याऐवजी जागा सुद्धा आहे. आता आम्ही निघालो आमच्या घरी. इथे अप्पर कोच आणि लोअर कोच आहे. इथे AC वगैरे लाइटिंग सगळी सुविधा आहे. मी तुम्हाला आता बाहेरचं सीन दाखवते. तर मित्रांनो, आता आम्ही हा ट्रेक संपवून घरी आलेलो आहोत. तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही देखील हा ट्रेक नक्कीच करा. चला बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.